सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 984. याची नावे दोष राही अंतरी किल्मेष, याची नावे दोष राही अंतरी किलमेष. मना अंगी पुण्य पाप शुभ उत्तम संकल्प, मना अंगी पाप पुण्य शुभ उत्तम संकल्प. बीजा ऐशी फळे उत्तम का अमंगळे, बीजा ऐशी फळे उत्तम का अमंगळे. तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हित, तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हित. याची नावे दोष राही अंतरी किलमेष, मना अंगी पुण्य पाप शुभ उत्तम संकल्प. अर्थ महाराज येथे साधकाला उपदेशून ज्ञान देत आहेत. ते म्हणतात, अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवणे हा दोष आहे. पुण्य आणि पाप हे मनाच्या चांगल्या व वाईट संकल्पाप्रमाणे घडत असते. जसे बी असते तसेच वृक्षाला चांगले किंवा वाईट फळे येतात. म्हणून चित्त शुद्ध करावे यातच आपले हित आहे. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 985. कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता, राहे भाव चित्ता धरोनिया. कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता, राहे भाव चित्ता धरोनिया. धन्य तो जगी धन्य तो जगी, ब्रह्मतया अंगी वसतसे. धन्य तो जगी धन्य तो जगी, ब्रह्मतया अंगी वसतसे. न घोवी तोंड न करी आंघोळी, जेपे सदा काळी राम राम. न धोवी तोंड न करी आंघोळी, जेपे सदा काळी राम राम. जप तप ध्यान नेने योग युक्ती, कृपाळू जो मूर्ती दयावंत. तुका म्हणे होय जाणोनी नेनता, आवडे अनंता जीवाहोनी. तुका म्हणे होय जाणोनी नेनता, आवडे अनंता जीवाहोनी. कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता, राहे भाव चित्ता धरोनिया. महाराज साधकाला उपदेशून म्हणतात, तू चतुर वक्ता होऊ नकोस आणि ज्ञानी श्रोताही होऊ नको. चित्ताला ठिकाणी हरिविषयी भावभक्ती धरून राहा. असे असेल तोच या जगात धन्य आहे. नक्की धन्य आहे त्याच्या हृदयातच परब्रह्म विलसते. तू वारंवार मुख प्रक्षालन करणे किंवा वारंवार स्नान करीत बसणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या मानू नकोस. सर्व काळ रामनामाचा जप करशील तर तू धन्य आहेस. जो सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी दयावंत आहे, कृपाळू आहे, त्याला जप ध्यान ज्ञान असे योग इत्यादी साधनाची माहिती नसली तरी चालते. असा भक्त सर्व काही जाणतोस, पण त्या ज्ञानाच्या जाणीवेत न अडकता आपल्या काही कळत नाही असे समजून असतो, तो भगवंताला जीवापेक्षा आवडतो. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.